झाला तर पती आकाशातून ढगातून विजेप्रमाणे खाली उतरली. आकाशातील 10 बिंदू चमकवत होती. बादशहाचे 12 रात्रीचे व्रत संपल्यानंतर प्रख्यातोषी वशिष्ठ राजाकडे गेले. अशा प्रकारे राजा संवहनाला पौर्णिमेची पूजा केल्यानंतर पत्नी मिळाली पराक्रमी धनुष्यधारी, जो राजांमध्ये सर्वात वसर होता. जंगलामध्ये भारतातील सर्वात महान योद्धा अर्जुन स्थिर उभा होता. त्याचे हृदय भक्तीने भरले होते. जेव्हा तो गांधर्वांचे शब्द ऐकत होता, पानांमधून वाहणाऱ्या सौम्य वाऱ्याने आणि पक्ष्यांच्या सौम्य किलकिल्याने एक सुखदायक राग निर्माण झाला. गंधर्वांच्या कथेने प्रेरित होऊन अर्जुन हरिण आणि जंगली डुकरांच्या शिकारला निघाला. परंतु लवकर तो श्रमाने थकलेला आढळा तहान लागल्याने कमकुवत होऊन तो भटकत असताना त्याच्या बुद्धीसाठी आणि आध्यात्मिक शक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या वशिष्ठ या पूजवशीच्या आश्रमात तो अडखळला. पराक्रमी गाजा विश्वामित्र तापत्या सूर्यापासून आश्रय घेण्यासाठी आश्रमात आला होता. राजाचे आगमन पाहून वशिष्ठाने त्याचे तोंड आणि पाय धुण्यासाठी पाणी तसेच अर्घ्य, जंगली फळे आणि शुद्ध दोन्ही अर्पण करून त्याचे उघड्या बाहूने स्वागत केले. वशिष्ठाच्या आधाराने राजा आश्चर्यचकित झाला, कारण त्याच्याकडे नंदिनी नावाची एक दैवी गाय होती, जी इच्छित काही देऊ शकत होती. जेव्हा तिला संबोधले जायचे हे दे, तेव्हा ती फळे, मका, दूध आणि इतर मौल्यवान वस्तूंची एक मालिका तयार करत असे. नंदिनीचे भव्य रूप पाहताना राजाचे डोळे रुंद झाले. तिचे 6 उंच हातपाय, रुंद बाजू, बेडुकासारखे ठळक डोळे आणि उंच कड्या राईच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेल्या विश्वामित्राने वशिष्ठाला 10,000 दाई किंवा त्याच्या संपूर्ण राज्याच्या बदल्यात नंदिनी देण्याची विनंती केली. परंतु वशिष्ठाने नकार दिला. त्याने हे स्पष्ट केले की त्याने नंदिनी देवता पाहुणे आणि पूर्वजांसाठी तसेच स्वतःच्या यज्ञासाठी ठेवली आहे. राजाने अविचन होऊन गायी बळजबरीने घेण्याची धमकी दिली आणि दावा केला की क्षत्रियांचे सामर्थ्य शारीरिक सामर्थ्यात आहे. राजाच्या शब्दांनी विचलित न झालेल्या वशिष्ठाने विश्वामित्राला त्याच्या इच्छेनुसार वागण्याचा आग्रह केला आणि म्हटले, तुम्हाला जे हवे ते करा आणि त्याच्या योग्यतेचा विचार करण्यास अजिबात संकोच करू नका. दानव पुढे म्हणाला. अशा प्रकारे संबोधून विश्वामित्राने नंदिनीला जबरदस्तीने पकडले, तिला पट्टे देऊन त्रास दिला आणि तिचा क्रूरपणे छळ केला. परंतु निष्पाप गायने वशिष्ठचा आश्रय सोडण्यास नकार दिला. ती त्याच्यासमोर उभी असताना ती दयाळूपणे खाली पडली. वशिष्ठ नंदिनीची दुर्दशा पाहून भारावून गेला. म्हणाला, हे प्रेमळ व्यक्ती, मी तुझ्या ओरडण्याचा आवाज ऐकतो आहे, पण या प्रकरणात मी काय करू शकतो? क्षमाशील ब्राह्मण म्हणून मी माझ्या करुणेची शपथ सोडू नये. विश्वामित्रांच्या सैन्याने आणि स्वतः गादाने घाबरून नंदिनी वशिष्ठीच्या जवळ गेली आणि तिने विचारले, माझ्या गरीब आत्म्याबद्दल तू इतकी उदासीन का आहेस, जो पट्ट्याने ग्रस्त आहे आणि रडतो आहे? वशिष्ठीने उत्तर दिले, क्षत्रियाचे सामर्थ्य शारीरिक सामर्थ्यात असते, तर ब्राह्मणाचे सामर्थ्य क्षमाशीलतेमध्ये असते. मी त्याचा त्याग करणार नाही. एका घनदाट जंगलात राजा कर्मशापदार इक्ष्वाकू राजघराण्यातील एक पराक्रमी शासक शिकार मोहिमेवर निघाला. त्याचे पराक्रम प्रसिद्ध होते आणि त्याच्या नावाने अनेकांच्या अंतःकरणात भीती निर्माण केली. तो जंगलातून जात असताना खकल्याने त्याच्या इंद्रिये मंदावल्या. त्याला अतुलनीय ऊर्जा आणि शहाणपणाचा ऋषी विश्वामित्र भेटला. त्या दोघांनी एका अरुंद मार्गावरून मार्ग काढला. प्रत्येकाने त्यांच्या मार्गाचा हक्क सिद्ध करण्याचा निर्धार केला. अभिमानाने रागाने अंधाळा झालेल्या राजाने वशिष्ठ शरण येण्यास नकार दिला. त्याला त्याच्या चाबुकाने मारले. या हिंसेच्या कृतीमुळे विश्वामित्रामध्ये अन्यायाची तीव्र भावना निर्माण झाली आणि त्याने राजाला शाप दिला, तू तपस्वी राक्षसासारखा छळ करत असल्याने आजपासून तू मानवी शरीरावर उदरनिर्वाह करणारा राक्षस होशील. म्हणून राजांपैकी सर्वात वाईट तू मानवी रूपावर परिणाम करून पृथ्वीवर भटकशील. विश्वामित्र हे शब्द बोलत असताना त्याचा प्रतिस्पर्धी वशिष्ठचा मुलगा क्षत्रिय घटनास्थळी प्रकट झाला. राजाच्या क्रूर वागणुकीमुळे संतप्त झालेल्या ऋषींनी त्याला भयंकर शाप दिला. हे सर्वात वाईट राजांनो, तुम्ही राक्षसासारखे तपस्वी होत असल्याने आजपासून तुम्ही मानवी माणसावर उदरनिर्वाह करणारे राक्षस व्हाल. म्हणून राजांपैकी सर्वात वाईट तुम्ही पृथ्वीवर भटकान मानवी रूपावर परिणाम करायला शापाने पकड घेतली आणि गाजा कल्मशापदाच्या शरीरात भयानक परिवर्तन होऊ लागले. विश्वामित्राच्या आदेशाने किंकर नावाच्या राक्षसाने त्याच्या शरीरात प्रवेश केला. आता या दुष्ट अस्तित्वाने ग्रस्त असलेल्या राजाने सर्व तर्कबुद्धी आणि करुणा गमावली. जसं राक्षसाचा प्रभाव वाढत गेला तसंच राज्याचे वर्तन अधिकाधिक पाशवी होत गेले.
तो आता त्याच्या कृतींवर नियंत्रण ठेवत नव्हता आणि मानवी माणसाच्या तीव्र उपासमारीने त्याचे मन भस्मसात झाले. एके दिवशी जंगलात फिरत असताना त्याला एक ब्राह्मण भेटला, ज्याने त्याच्याकडे मांसासह अन्नाची भीक मागितली. राजा अजूनही राक्षसाच्या प्रभावाखाली क्रूरपणे ब्राह्मणाचे मानवी मांस देऊ केला, जे त्याने निसंकोचपणे खाल्ल्याने बक्षतेच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या ब्राह्मणाने राजाला शाप दिला, कारण त्या सर्वात वाईट राजाने मला अपवित्र आणि घेण्यास अयोग्य असे अन्न दिले आहे. म्हणून त्या दुष्टाला स्वतःला अशा अन्नाची आवड असेल आणि पूर्वीच्या शक्तीने शाप दिलेल्या मानवी मांसाची आवड झाल्याने दुष्ट पृथ्वीवर भटकतील. भीतीदायक आणि अन्यथा सर्व प्राण्यांना त्रास दिला शाप पुन्हा एकदा पकडला गेला आणि राजा अल्माशापदाचे राक्षसाचे रूपांतर पूर्ण झाले. त्याने शक्तीसह स्वतःच्या मुलांची कत्तल केली आणि त्यांना रानटी प्राण्यासारखे गिळंकृत केले. दूरवरून हा अत्याचार पाहत विश्वामित्राने राजाच्या आतल्या राक्षसाला त्याचा नाश सुरू ठेवण्याचा आग्रह केला. वशिष्ठ त्याच्या मुलांबद्दल कळले आहो. घनदाट जंगलात मुनी वशिष्ठचा आशय सोडून गेलेला आणि स्तब्ध झालेला होता. त्याची मुले कुठेच सापडली नाही आणि त्याचे हृदय दुःखाने ग्रासले होते. शहाणाशी लक्ष न देता भटकत होते, विश्रांतीसाठी जागा शोधत होते, परंतु प्रत्येक क्षणाशी त्याचे दुःख आणखीच खोल होत गेले. जेव्हा तो एका सुजलेल्या नदीच्या काठावरून चालत होता, तेव्हा त्याने पाहिले की तिच्या झळाळत्या पाण्याने तिच्या काठावर वाढलेली झाडे आणि होपे कशी वाहून गेली. नदीच्या प्रवाहात पडल्यास तो बुडेल या भीतीने वशिष्ठेने स्वतःला अनेक दोकणांनी घट्ट बांधले. जड अंतःकरणाने त्याने स्वतःला प्रवाहात फेकून दिले आणि त्याच्या दोखात क्षण गेला. पाण्याच्या ताकदीने दोरखंड तुटले आणि वशिष्ठ किनाऱ्यावर फेकला गेला. दोरखंडांपासून मुक्त होऊन तो नदीच्या काठावर उभा राहिला, परंतु त्याचे दोख अखंड राहिले. त्याने या पराक्रमी प्रवाहाला तिपासा दोरखंड तोडणारा असे नाव दिले, कारण यामुळे त्याला त्याच्या दोखात बांधलेले बंध तुटले होते. सात्वनाच्या शोधात पर्वत आणि दऱ्यांमधून नद्या आणि तलावांमधून जात असताना वशिष्ठांची भटकंती सुरूच राहिली. एके दिवशी त्याला हेमावती नावाची नदी दिसली, जिचे पाणी विश्वासघाती आणि भयंकर मगरी आणि इतर जलचर राक्षसांचे घर होते. वशिष्ठ निसंकोचपणे त्याच्या खोल दरीत बुडाले. तापी नदीने वशिष्ठाला न विघणारी आग समजली आणि ती सर्व दिशांनी विखुरली गेली, ज्यामुळे तिला शतदू 100 प्रवाहांची नदी असे नाव मिळाले. तरीही तो पुन्हा एकदा कोरड्या जमिनीवर उभा असताना वशिष्ठाने आश्चर्याने म्हटले, मी माझ्या स्वतःच्या हातांनी मरणार नाही. या घोषणेने शांततेचा शोध सुरू ठेवण्याचा त्याचा संकल्प चिन्हांकित केला. जेव्हा तो त्याच्या आश्रमात परतला, तेव्हा त्याच्या मागोमाग त्याची सून अदृश्यती आली, जी वशिष्ठचा मुलगा शक्तीने जन्मलेल्या मुलाची गभोवती होती. वशिष्ठने कोणीतरी वेदांचे पठण करण्याचा आवाज ऐकला आणि विचारले, माझ्या मागे कोण आहे? अदृश्यतीने उत्तर दिले की ती पवित्र ग्रंथांचे पठण करणारी आहे. ही बातमी ऐकून वशिष्ठचे हृदय आनंदाने फुलले, कारण त्याला माहित होते की या मुलांमधून त्याची वंशावळ सुरू राहील. त्याने स्वतःला आत्मविनाशापासून रोखले आणि अदृश्यतीला त्यांच्या आश्रयस्थानात परत नेले. ते चालत असताना त्यांना कल्मशापदा नावाच्या राक्षसाचा सामना करावा लागला, ज्यात एका उग्र राजाचा आत्मा होता. वशिष्ठ जवळ येताच राक्षसाचे डोळे क्रोधाने चमकले, परंतु वशिष्ठ शांत राहिले. त्याने अदृश्यतीला समोरित केले, घाबरू नका, कारण हा सामान्य राक्षस नाही, हा राजा कर्मशापदा आहे, ज्याला माझ्या मुलाने शाप दिला आहे. त्यानंतर वशिष्ठाने हा एकच आवाज उच्चारला, ज्याने राक्षसाला शाप केले आणि त्याला त्याच्या शापापासून मुक्त केले. ऋषीने राजावर पवित्र पाणी शिंपडले, ज्यामुळे त्याची बुद्धी आणि बोलण्याची शक्ती पुनर्संचित झाली. म्हणून भरत या प्राचीन भूमीवर प्रेमत्याग आणि सुटकेची एक कथा उलगडत गेली. एक समर्पित पत्नी अदृश्यंती हिने पूज्य ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमात आश्रय घेतला होता, जिथे तिने तिचा मुलगा पराशय याला जन्म दिला. प्रख्यात वशिष्ठ स्वतः आपल्या नातवाच्या जन्मानंतरचे पवित्र विधी करत असे आणि जेव्हा त्याने मुलाची तेजस्वी उपस्थिती पाहिली, तेव्हा त्याने आत्मविनाशापासून दूर राहण्याचा संकल्प केला. परशुराचा जन्म होताच अदृश्यतेच्या लक्षात आले की तो वशिष्ठाला आपला पिता म्हणून ओळखतो आहे. तिने त्याला हळुवारपणे दुरुस्त केले आणि स्पष्ट केले की त्याच्या खऱ्या वडिलांना एका राक्षसाने दूरच्या जंगलात हिंकुत केले होते, परंतु मुलाचे निस्वार्थ हृदय वशिष्ठाला चिकटून राहिले, जे खरोखर त्याचे आजोबा होते. परशुराची आई अदृश्यंती हिने आपल्या मुलाशी तर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने ऐकण्यास नकार दिला.
त्याचे मन विनाशाच्या इच्छेने ग्रासले. पराशराने संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची शपथ घेतली. त्याच्या नातवाच्या गोंधाची जाणीव असलेल्या वशिष्ठाने हस्तक्षेप करून त्याला गोंधळाच्या काठावरून परत नेण्याचे ठरविले. पूज्य ऋषी वशिष्ठ यांनी पराशराशी संपर्क साधला आणि वेदज्ञ भृगूचा एक समर्पित शिष्य असलेल्या न्यायशासक राजा कृतलेची एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. यत्न केल्यानंतर राजाने आपल्या ब्राह्मण पाहुण्यांवर भेटवस्तू आणि संपत्तीचा वर्षाव केला. तथापि जेव्हा त्याच्या वंशजांना गरिबीचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी घुगू कुटुंबातील संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या वेशात क्षत्रिय भृगू निवासस्थानी पोहोचले, परंतु त्यांचे हेतू लवकरच उघड झाले. पराक्रमी योद्ध्यांनी भृगूची कत्तल केली. आधी ब्राह्मण महिलांच्या गर्भातील भ्रूणांना मारण्यापर्यंत गे. अशाच एका स्त्रीने तिच्या मुलाच्या सुरक्षेच्या भीतीने मांडी खेळलेल्या भृगू स्त्रीने त्याला तिच्या मांडीवर लपवले. जेव्हा क्षत्रियांनी त्यांचा शिकार बंद केला तेव्हा गर्भ त्याच्या आईच्या मांडीतून बाहेर पडला, ज्यामुळे तीव्र ऊर्जा पसरली, ज्यामुळे योद्धे आंधळे झाले आणि ते हिमालयाच्या दुर्गम पर्वतांमधून विनाकारण भटकत राहिले. दुःखाच्या आणि दृष्टी गमावल्यामुळे भारावून गेलेल्या राजकुमारांनी भृगू बाईलेकडे द्यायची याचना केली. त्यांच्या विनवणीने प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या पापमय मार्गाचा कायमचा त्याग करण्याच्या त्यांच्या अभिवचनाच्या बदल्यात त्यांची दृष्टी परत आणण्याचे तिने मान्य केले. पराशराने ही कथा ऐकताच वशिष्ठाने लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या अंतरणाला हळूहळू त्याच्या कृतीचे परिणाम समजण्यास सुरुवात झाली. शहाणा वशीचे शब्द लवकरच त्याला विनाशाच्या खडकापासून परत मार्गदर्शन करतील आणि तो रूपांतरित होऊन सुटकेची गरज असलेल्या जगाच्या आव्हानांचा सामना करण्यास तयार होईल. एका दूरच्या प्रदेशात राजकुमाराचा एक गट एका अदृश्य शक्तीने आंधळा झाला होता. ज्या ब्राह्मण स्त्रीने त्यांना आत नेले होते त्यांच्या दुःखाची जाणीव करून त्यांना त्यांच्या दुःखाचे खरे कारण सांगितले. माझ्या क्रोधामुळे तुमची दृष्टी गेली नाही, ती हळुवारपणे म्हणाली, परंतु माझ्या मांडीतून जन्मलेले हे मूल आहे जे त्याच्या पूर्वजांच्या वधामुळे रागाने घरासले आहे. त्याच्या दिव्य शक्तीने तुमचे डोळे झाले आहेत आणि त्याच्या प्रायश्चित्ताद्वारे तुम्ही तुमची दृष्टी परत मिळवू शकता. आपली दृष्टी परत देण्यासाठी हातबल झालेले राजपुत्र एका चमत्कारिक जन्मानंतर तिच्या मांडीतून जन्मलेल्या ब्राह्मण महिलेचा मुलगा कारवाकडे वळले. त्यांनी त्याला विनवणी केली, आम्हाला आशीर्वाद द्या. आणि जेव्हा ते बोलत होते तेव्हा हवाचा राग कमी होऊ लागला. त्याचे डोळे एकदा रागाने जळत होते, मूग झाले आणि तो राजकुमारांबद्दल दयाळू झाला. राजकुमारांची दृष्टी पुनर्संचयित झाली, परंतु अरवाचा संकल्प आणखी मजबूत झाला. त्याने आपल्या वध केलेल्या पूर्वजांचा सूड घेण्याची इच्छा बाळगून संपूर्ण जगाचा नाश करण्याची शपथ घेतली. अत्यंत कठोर तपश्चर्येसाठी स्वतःला समर्पित केलेल्या उदात्त ऋषींनी आपला क्रोध पूर्ण करण्याचा निर्धार केला. जेव्हा त्याने तपश्चर्येचा सराव केला तेव्हा स्वर्ग, पृथ्वी आणि नरक या तीन विश्वांना त्याच्या तीव्र सामर्थ्याखाली त्रास सहन करावा लागला. भृगूंचे पूर्वज असलेल्या पित्यांना अरवाचे हेतू कळले आणि ते त्यांच्या स्वतःच्या राज्यातून त्याच्याकडे आले. त्यांनी सावधगिरीच्या शब्दांनी त्याला संबोधित केले, अरवा, आमच्या मुला, आम्ही तुझी शक्ती आणि तीव्रता पाहिली आहे. तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवा, कारण केवळ क्षत्रियच नव्हे तर तिन्ही जगांना त्रास होईल. आम्ही आमच्या नाशाविरुद्ध असहाय्य नव्हतो, खरे तर आम्ही स्वतःच त्याची योजना आखली होती. त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी क्षत्रियांना संघर्षात भडकवण्यासाठी त्यांची संपत्ती जाणूनबुजून जमिनीखाली ठेवली होती. आम्हाला त्यांच्या हातांनी मृत्यू हवा होता, ते म्हणाले, कारण आम्ही आमच्या दीर्घायुष्याचा कंटाळा घेतला होता आणि त्यांच्याकडून सुटण्याचा मार्ग शोधला होता. त्यांनी अळवाला त्याच्या कृतीवर पुनर्विचार करण्याची विनंती केली आणि आठवण करून दिली की जे स्वतःचे प्राण घेतात त्यांना आशीर्वादित प्रदेशात प्रवेश नाकारला जातो. पित्यांच्या शब्दांनी अरवामध्ये जुळवाजुळव सुरू झाली. त्याला त्याच्या मार्गातील त्रुटी दिसू लागल्या आणि त्याचा क्रोध हळूहळू कमी होऊ लागला. पूर्वजांच्या विवणीने त्याच्या हृदयाला स्पर्श केला होता आणि त्याला जाणवले की जगाचा नाश केल्याने त्याला शांती किंवा सन्मान मिळणार नाही. समतोल साधण्याच्या नवीन भावनेने अरवाने त्याचे मन पापी कृत्य करण्यापासून रोखले. त्याऐवजी त्याचा राग सोडून तीन विश्वांमध्ये सुसंवाद पुनर्संचयित करणे निवडले. प्राचीन भारताच्या प्रदेशात जेथे पवित्र वेद त्यांच्या बुद्धीशी जुळवून घेणाऱ्यांना रहस्य सांगत असत, तेथे एक कथा कारस्थान आणि भक्तीच्या चित्रपटासारखी उलगडत गेली. विश्वाच्या सखोल समजुतीसाठी प्रसिद्ध असलेले वशिष्ठ ऋषी चिंतनशील शांततेत बसून
गंधर्वाने त्याच्याबरोबर एक कथा सामायिक केली, जी अस्तित्वाचा पायाच हादरून टाकेल कथा जसजशी पुढे सकत गेली तसंच ते वशिष्ठचे डोळे उत्कंठावर्धक नजरेने चमकू लागले. त्याचे एक मन न्याय रागाने ग्रसलेल्या अरवा या ब्राह्मणाच्या कथेने प्रचलित झाले. त्यांच्या बुद्धीसाठी आणि मार्गदर्शनासाठी पूजनीय असलेल्या पितृसत्ता आत्म्यांनी वाची संवाद साधला आणि त्याला त्याच्या आईच्या दोखाच्या राखातून जन्मलेल्या त्याच्या विध्वंसाच्या व्रताचा त्याग करण्याची विनंती केली. कारण असे म्हटले जात होते की जेव्हा त्या सामर्थ्यवान क्षत्रियांनी गर्भातील मुलांसह भृगुवंशाचा नाश केला होता, तेव्हा स्त्रियांना निराशेच्या स्थितीत सोडले होते. तेव्हा अरवाचा क्रोध कोरड्या लाकडाने पोचलेल्या अग्नीसारखा पेटला होता. अरवा खंबीरपणे उभा राहिला, त्याचे विश्वास अबाधित राहिले. मी माझे वचन सोडणार नाही, त्याने पित्यांना घोषित केले. कारण जर मी असे केले तर माझा राग मला भस्म करील आणि मी जीवनाचे धर्म अर्थ आणि कामे तेरी उद्देश पूर्ण करू शकणार नाही. सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निष्पापांचे रक्षण करण्यासाठी राजांनाही कधी कधी त्यांचा क्रोध सोडावा लागतो. जर मी कृती केली नाही तर दुष्टांची भरभराट होईल आणि जगाला त्रास होईल. त्याचे शब्द उत्कटतेने उघडले, त्याचे हृदय न्यायाच्या भावनेने प्रज्वलित होईल. ज्ञानी आणि दयाळू पित्यांनी आरवाला त्याचा अग्निमय क्रोध पाण्यात टाकण्याचा सल्ला दिला. कारण का असे म्हटले जात होते की ब्राह्मण स्वतः पाण्यातून जन्माला आले आहे. या अग्नीने महान महासागराला भस्म करू द्या, त्यांनी त्याला आग्रह केला. अशा प्रकारे तुमची प्रतिज्ञा पूर्ण होईल आणि जे अशुद्ध आहे त्यांच्या शब्दाचे पालन करण्याच्या अरवाच्या निर्णयाचे वर्णन करताना वशिष्ठीच्या आवाजाने मंत्रमुग्ध केले. दृढ अंतकरणाने अरवाने आपला क्रोध समुद्राचा देव वरून याच्या निवासस्थानी टाकला. आणि पहा, त्या अग्नीने जगाला रपून टाकण्याची धमकी दिली होती. त्याचे रूपांतर मुखा झाले. एक शक्तिशाली घोड्याचे डोके, त्याचे तोंड प्रचंड समुद्राचे पाणी घेऊन करत होते. जेव्हा वशिष्ठ हे शब्द बोलत होता तेव्हा त्याचे डोळे सखोल समजूतदारपणाने चमकले आणि त्याने पराशर या ज्ञानी ऋषीला संबोधित केले, जो उच्च क्षेत्रात राहत होता. धन्य आहात पराशर, कारण विश्वाच्या रहस्यांबद्दलची तुमची अंतर्दृष्टी अतुलनीय आहे. तुमची बुद्धी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करते. ज्या प्रकारे भारताच्या प्राचीन परंपरांमध्ये असलेल्या भक्तीची परिवर्तनशील शक्ती आणि अमर्याद शहाणपणाचा प्रभाव. म्हणून आरवाच्या क्रोध कथेचा अंत झाला. वशिष्ठाने आपले कथन संपवल्यावर चंदनाच्या सुगंधाने आणि वेजातील कुजबुजाने हवा भारावून दिली. प्राचीन भारताच्या पवित्र भूमीवर भक्ती आणि आत्मसंयमाची एक कथा एका भव्य सूर्योदयासारखी उलगडत होती. आपल्या बुद्धीसाठी आणि करुणेसाठी प्रसिद्ध असलेले प्रख्यात ऋषी वशिष्ठ महान राक्षस यज्ञ करण्याची शपथ घेतलेल्या शक्तीचा मुलगा पराशर समोर उभे होते. हा विधी देवाचे समाधान करण्यासाठी आणि जगात शांतता आणण्यासाठी होता. जेव्हा पराशराने त्या बलिदानाची तयारी सुरू केली तेव्हा त्याने 3 धगधगत्या अग्नी पेटवल्या आणि 4थ्या अग्नीप्रमाणे त्याची स्वतःची ऊर्जा त्याच्या आत प्रज्वलित झाली. त्याने अग्नीमध्ये शुद्ध लोणी ओतली तेव्हा संपूर्ण आकाश एका अलौकिक प्रकाशाने प्रकाशित झाल्यासारखे वाटत होते. वशिष्ठ आणि इतर ऋषी पराशराला दुसऱ्या सूर्याच्या रूपात पाहत होते, जो त्याच्या आंतरिक सामर्थ्याने चमकत होता. दरम्यान महान ऋषीपैकी एक पुलस्त्य अफी क्रतू आणि इतरांसमवेत घटनास्थळी पोहोचला, जे या दृश्याकडे आकर्षित झाले होते. निरागस राक्षस ज्यांना शक्तीच्या निधनाबद्दल काहीच माहिती नव्हती, अशा प्राण्यांच्या वधामुळे ते सर्वजण खूप अस्वस्थ झाले होते. पुलस्त्य सौम्य पण दृढ स्वरात शहाणपणाचे आणि करुणेचे शब्द बोलत पराशराशी संपर्क साधला आहे. बाळ, ही तुझी खरोखरच इच्छा आहे का, सर्वात निष्पाप प्राण्यांनाही ठार मारण्याची? ज्यांना तुझ्या वडिलांच्या भवितव्याबद्दल माहिती नाही त्यांचा नाश करण्यात तुम्हाला आनंद होतो का? पुलस्त्याने विचारले. त्याचा आवाज पराशराच्या अस्वस्थ आत्म्यावर सुखदायक मालमासारखा होता. तपस्वी ब्राह्मण म्हणून तू शांतता आणि सुसंवादासाठी प्रयत्न केला पाहिजेस, विलास आणि अराजकतेसाठी नाही. जेव्हा पुलस्त्य सत्य आणि शहाणपणाचे शब्द बोलत राहिला तेव्हा पराशर लक्षपूर्वक ऐकत होता. महान ऋषींनी त्याला आठवण करून दिली की शक्तीने त्याच्या शापाच्या सामर्थ्याने त्याचा स्वतःचा मृत्यू घडवून आणला होता. विश्वामित्र असे वाटत होते की या प्रकरणात केवळ एक आंधळे साधन होते. क्षत्रिय आणि कल्मशाप दोघेही आता स्वर्गात वास्तव्य करीत होते, मोठ्या आनंदाचा आनंद घेत होते. पुलस्त्याच्या शब्दांनी प्रभावित होऊन पराशराला त्याच्या मार्गातील त्रुटी दिसू लागल्या. त्याच्या लक्षात आले की तो शांती आणणारा नसून विनाशाचे साधन आहे. नवीन समजूतदार भावनेने
त्याने त्या बलिदानाचा अंत केला आणि हिमावताच्या उत्तरेकडील खोन जंगलात आला निकाने म्हणून महान मुनी पराशराने आपले व्रत सोडले. त्याऐवजी करुणेच्या आणि आत्मसंयमाच्या मार्गावर चालले निवडले. एकेकाळी इतक्या तीव्रतेने पेटलेला अग्नी आता विझला होता, परंतु त्याचा वास जिवंत राहिला. शहाणपण, करुणा आणि भक्तीच्या परिवर्तनशील शक्तीचा पुरावा. आजही असे म्हटले जाते की ज्या जंगलात अग्नी टाकला गेला होता ते जंगल अजूनही सर्व ऋतूमध्ये राक्षस झाडे आणि दरड शोषून घेते, जे पराशराच्या निवडीच्या चिरस्थायी परिणामाची आठवण करून देते. चैत्ररथाच्या जंगलात तुशी क्षत्रीच्या शापाने प्रेरित होऊन राजा कर्माशापत आपल्या पत्नीसह उदरनिर्वाहाच्या शोधात भटकत होता. त्याचे डोळे उपासमारीने विदीर्ण झाले होते. तो एका निर्जन ठिकाणी अडखळला, जिथे एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी जिव्हाळ्याच्या क्षणांमध्ये गुंतलेले होते. घाबरलेले ते पळून गेले, परंतु राजाच्या क्रोधाने त्याला ब्राह्मण ताब्यात घेण्यास भाग पाडले. राणी तिच्या पतीच्या सुटकेसाठी विनवणी करत राजासमोर गुडघे टेकून पडली. अरे महान राजा, तिने विनवणी केली, तू तुझ्या सद्गुणांसाठी आणि नैतिकतेप्रती असलेल्या भक्तीसाठी ओळखली जातेस. मी तुला विनवणी करतो, हे घृणास्पद कृत्य करू नकोस. माझी वेळ आली आहे आणि मी माझ्या पतीच्या सहवासासाठी तळमळतो आहे. आम्हाला दोघांनाही वाचव आणि आमची इच्छा पूर्ण कर. पण स्वतःच्या इच्छेने ग्रासलेल्या राजाने तिच्या विनवणीकडे दुर्लक्ष केले आणि ब्राह्मणाला पशुप्रमाणे गिळंकृत केले. राणीच्या अश्रूचे ज्वालांमध्ये रूपांतर झाले. तिच्या मार्गातील सर्व काही जळून खाक झाले आणि तिने राजाला शाप दिला, हे दुष्ट अभागी, जेव्हा तू माझ्या पत्नीशी एकत्र येण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तुझा अंत होईल आणि त्या संयोगातून जन्मलेला आमचा मुलगा तुझा वंश कायम राखणारा असेल. ती बोलत असताना राणी विनाशाचा मार्ग मागे सोडून धगधगत्या अग्नीत शिली. आपल्या आध्यात्मिक अंतर्दृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले ऋषी वशिष्ठ यांना शाप आणि त्याच्या परिणामाची जाणीव होती. अनेक वर्षांनंतर जेव्हा राजा कल्माशापात शेवटी शापातून मुक्त झाला, तेव्हा तो आपल्या पत्नी मदंतीकडे तिच्या हंगामाच्या वेळी गेला, परंतु तिने त्याला दूर पाठवले. त्याच्या अंतःकरणात भीती निर्माण करणारे शब्द कुलबुजक होते. राजाच्या आठवणी परत आल्या आणि त्यांच्याबरोबर शापाच्या प्रभावाखाली झालेल्या अत्याचारांबद्दल त्याला खेद वाटला. त्याच्या मृत्यूची शक्यता पाहून घाबरून त्याने आपल्या राणीला मुलगा होण्यासाठी वशिष्ठाला नियुक्त करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याच्या वंशातील जे काही उरले होते ते वाचवण्याच्या प्रयत्नात राजा कर्माशापादाने पूज्य ऋषीला त्याच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम सोपवले. भगीरथी नदीच्या काठावर जेव्हा अर्जुन गंधर्वाजवळ चालत होता तेव्हा त्याला त्याच्या सभोवतालच्या जगाबद्दल आश्चर्य वाटू लागले. झाडं वाऱ्यात हळुवारपणे हलत होती, त्याची पाने हळुवारपणे हलत होती आणि नदीचे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी सूर्यप्रकाशात 1000 हिऱ्यांसारखे चमकत होते. अर्जुनाने गंधर्वाला प्रश्न विचारताना त्याचे विचार मात्र इतरत्र होते. हे गंधर्व, तू सर्व गोष्टींशी परिचित आहेस. आम्हाला सांग, कोणता वेदजाणकार ब्राह्मण आपला पुजारी म्हणून नियुक्त होण्यास योग्य आहे? प्राचीन ज्ञानाने चमकणारे डोळे असलेल्या गांधर्वाने उत्तर दिले, या जंगलात उत्पोचका नावाचे एक मंदिर आहे. देवाचा धाकटा भाऊ धवण्या तेथे तपश्चर्या करतो. तुम्हाला हवे असल्यास त्याला तुमचा पुजारी म्हणून नियुक्त करा. गांधर्वांचे शब्द ऐकून अर्जुनाचा चेहरा उत्साहाने उजळला. तो आपल्या साथीदारांकडे वळला आणि म्हणाला, हे आपल्याला हवे आहे. चला एकाच वेळी उत्कोष्टाकडे जाऊया. जेव्हा ते मंदिराकडे निघाले तेव्हा अर्जुन धवण्याला भेटण्याची आणि त्याच्याकडून शिकण्याची वाट पाहू शकला नाही. जेव्हा ते आले तेव्हा ब्राह्मणाचे शांत स्वरूप आणि त्याच्या सभोवतालचे शांततापूर्ण वातावरण पाहून त्याला खूप आनंद झाला. अर्जुनाने कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून गंधर्वाला आपल्या अग्नीचे शस्त्र सादर केले आणि मोठ्या समारंभासह त्याने ते इतर भेटवस्तूसह सुपूर्द केले. त्यानंतर पांडवांनी गंधर्वाला निरोप दिला आणि ते पुन्हा एकदा उत्कोष्टाच्या दिशेने निघाले. जेव्हा ते मंदिराजवळ पोहोचले तेव्हा धवण्या त्याच्या ध्यानातून बाहेर पडला. त्याचे डोळे खोल आतील प्रकाशाने चमकले. त्याने पांडवांचे प्रेमाने स्वागत केले, त्यांना भेटवस्तू म्हणून जंगली फळे आणि खाद्य मुळे दिली. अर्जुन आणि त्याचे भाऊ धवण्याची विनम्रता आणि दयाळूपणा पाहून खूप प्रभावित झालेला असा त्यांनी धवण्याबरोबर जास्त वेळ घालवला. पांडवांना त्यांचा उत्साह उंचावत असल्याचे जाणवले. त्यांना त्याच्यात एक शक्तिशाली संरक्षक, एक शहाणा मार्गदर्शक दिसला, जो त्यांना हस्तिनापूरच्या सिंहासनावर त्यांच्या योग्य स्थानावर परत आणू शकेल. आणि म्हणून धवण्या त्यांच्या पुजारी म्हणून त्यांनी त्यांचे सार्वभौमत्व आणि राज्य आधीच परत मिळवले आहे असे मानले. आगामी स्वयंवरामध्ये ते पंचलाच्या सुंदर राजकुमारीचा हात जिंकतील असा आत्मविश्वासही त्यांना वाटला. पांडवांची बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि चिकाटी पाहून धवण्याने त्यांना त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून
त्यांच्या पूर्वीच्या वैभवात परत आणले आहे असे मानले. त्यांना एक अशी क्षमता दिसली जी स्वतः देवाशीच फरकत होती. जेव्हा त्यांनी त्यांना त्यांच्या शब्दांनी आशीर्वाद दिला तेव्हा पाडवाना उद्देश आणि दृढनिश्चयाची भावना त्यांच्यावर धुतली गेली. जो मला त्यांच्या बाजूला ठेवून पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होऊन ते स्वयंवराच्या दिशेने निघाले. ब्राह्मणाचा आशीर्वाद. पांचालच्या गजबजलेल्या प्रदेशात एक भव्य उत्सव सुरू होता. द्रुपद म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या प्रख्यात यज्ञसेनाने त्याची मुलगी द्रौपदीच्या स्वयंवराची घोषणा केली होती. एक भव्य कार्यक्रम ज्यामध्ये ती सहभागी होण्यासाठी जमलेले थोर राजकुमारांपैकी तिचा पती निवडेल या भव्य प्रसंगाची बातमी दूरदूरपर्यंत पसरली होती. सुंदर द्रौपदीच्या हातासाठी स्पर्धा करण्यासाठी विविध देशांतील राजे आणि राजकुमार आकर्षित झाले होते. पांडव, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव त्यांच्या आई कुंतीसह ग्रामीण भागातून प्रवास करत असताना त्यांना रस्त्यावर ब्राह्मणांचा एक गट भेटला. हे ज्ञानपुरुष ते ब्रह्मचारी किंवा वेदांचे समर्पित विद्यार्थी होते. त्यांनी पांडवांकडे आदराने पाहिले. ते युधिष्ठिराकडे गेले आणि त्यांच्या कुटुंबाच्या गंतव्यस्थानाबद्दल विचारले. विद्वान ब्राह्मणांचा नेहमी आदर करणाऱ्या युधिष्ठिराने स्पष्ट केले की ते द्रौपदीच्या स्वयंवराला उपस्थित राहण्यासाठी तंत्राला जात होते. उत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या ब्राह्मणांनी पांडवांना त्यांच्यासोबत येण्याचे आमंत्रण दिले. ते द्रुपदाच्या निवासस्थानाची भव्यता आणि निवडलेल्या पतीला प्रदान केल्या जाणाऱ्या अविश्वसनीय संपत्तीबद्दल बोलले. ते बोलत असताना ब्राह्मणांनी द्रौपदीचे वर्णन सौंदर्याचे प्रतीक म्हणून केले. तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे चमकणारे, तिची वैशिष्ट्ये निर्दोष आणि तिची तारुण्य विकिरण करणारी बुद्धिमत्ता, ते तिचा भाऊ धृष्टद्युम्न याच्याबद्दल बोलले, जो नैसर्गिक शस्त्रास्त्रे आणि हाताने झगझगत्या अग्नीतून जन्माला आला होता, ज्यामुळे तो एक जबरदस्त योद्धा बनला होता. ब्राह्मणांनी असेही नमूद केले की अनेक राजे आणि राजकुमार स्वयंवराला उपस्थित राहतील. प्रत्येक जण युद्धातील त्यांच्या पराक्रमाच्या आणि त्यांच्या आधाराच्या माध्यमातून द्रौपदीचा हात जिंकण्यासाठी उत्सुक असेल. स्पर्धा तीव्र असेल, परंतु बक्षिसे मोठी असतील. केवळ निवडलेल्या पतीसाठीच नव्हे तर उत्सवात सहभागी झालेल्यांसाठी ब्राह्मणांच्या शब्दांनी युधिष्ठिराला स्वारस्य निर्माण केले आणि त्याने त्याच्या भावांना आणि त्यांच्या आईला पांचालच्या प्रवासात त्यांच्याबरोबर सामील होण्याचा प्रस्ताव दिला. ते एकत्रितपणे द्रुपदाच्या स्वयंवराची भव्यता पाहू शकतील आणि त्यातून येणाऱ्या अनेक चमत्कारांचा आनंद घेऊ शकतील. जेव्हा ते पांचालच्या दिशेने निघतील तेव्हा त्यांची वाट पाहत असलेल्या भव्य घटनेसाठी उत्साह आणि अपेक्षेने हवा भरून गेली. पुढचा मार्ग लांबचा होता, परंतु द्रौपदीचे सौंदर्य पाहण्याची आणि उत्सवामध्ये सहभागी होण्याच्या आशेने पांडव आणि त्यांच्या साथीदारांना पुढे ओढले. ते पंचालच्या भूमीवर जात असताना कथा आणि गाणी शेळक ब्राह्मणांच्या बाजूने प्रवास करत होते. स्वयंवर त्यांच्या पुढे उभा होता, एक उत्सव जो येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्षात ठेवला जाईल. जसजसे ते पुढे जात होते तसंच संगीत आणि हास्याचे आवाज वाऱ्यावर येत होते. प्रत्येक थोर राजकुमाराच्या आगमनाची घोषणा करणारे घोष एका दूरच्या प्रदेशात अर्जुनाच्या नेतृत्वाखाली पांडव राजा द्रुपदाने राज्य केलेल्या पांचाल राज्याच्या प्रवासाला निघाले. ते हिरव्यागार जंगलामधून आणि निर्मळ तलावांमधून प्रवास करत असताना त्यांना भेटलेल्या लोकांकडून त्यांना आदर आणि प्रशंसा मिळाली. आत्म्याची शुद्धता आणि पापविक स्वभावासाठी ओळखले जाणारे ज्ञानी रोचिद्वयपायन यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आणि संक्षिप्त संभाषणानंतर त्यांना निरोप दिला. पासून वेगळे झाल्यानंतर पांडवांनी द्रुपदाच्या राजधानी आपला प्रवास सुरू ठेवला. ते राज्यात आले आणि ब्राह्मण व्यवसाय स्वीकारत आणि तपस्वी जीवन जगत एका विनम्र कुमारच्या घरी वास्तविके त्यांच्या नकळत त्यांना काही लोकांनी नायक म्हणून ओळखले होते, परंतु कोणीही त्यांच्याकडे जाण्याचे धाडस केले नाही. दरम्यान अर्जुनाचे सासरे राजा यज्ञसेन आपल्या मुलीचे कीर्तीशी अजून लग्न व्हावे यासाठी उत्सुक होते, मात्र त्याने आपला हेतू सर्वांपासून लपवून ठेवला. द्रुपदालाही अर्जुनाला आपली मुलगी कृष्ण देऊ करण्याची गुप्त इच्छा होती. त्या तरुण योद्ध्याच्या पराक्रमाची चाचणी घेण्यासाठी राजाने एक मजबूत धनुष्य नेमले जे फक्त अर्जुनाला वाकवता येते. त्यानंतर त्याने आकाशात एक ठसा उमटवला जो केवळ एका गिंत्राद्वारे पोहोचता येईल आणि घोषित केले की जो कोणी धनुष्य बांधू शकेल आणि ठसा मारू शकेल तो त्याच्या मुलीचा हात जिंकेल. स्वयंवराची बातमी पसरताच दूरदूरच्या देशातील राजे द्रुपदाच्या राजधानी कृष्णाचा हात मिळवण्यासाठी
उत्सुकतेने जमले नागरिक भव्य कार्यक्रमाची तयारी करत असताना शहर उत्साहाने भरले होते. त्यांच्या उत्कृष्ट पोशाखात आणि केळ्याच्या सुगंधी पेस्टमध्ये सुशोभित राजांनी एमपी थिएटरच्या सभोवतालच्या प्लॅटफॉर्मवर आसन केले. ब्राह्मण आणि इतर मान्यवरांसोबत मिळून पांडवांनी भव्य आखाड्यात प्रवेश केला. त्यांना त्यांच्या सभोवतालची समृद्धी पाहून आश्चर्य वाटले. सुंदर सुशोभित हवेली, झगमगत्या छत्र्या आणि हवेत भरलेले भव्य रणशिंगडे कलाकारांनी त्यांच्या कौशल्याने उपस्थितांचे मनोरंजन केल्यामुळे वातावरण विद्युत होते. स्वयंवराचा 16वा दिवस आला तेव्हा कुणस्वतीच्या खोल्यातून बाहेर पडला. सौंदर्य आणि मोहिनीचा प्रसार करत तिच्यासोबत तिचा भाऊ धृष्टद्युम्न होता, जो ढगांसारखा गडगडाट कर सभेला संबोधित करत होता. त्याने आव्हानाच्या अटी जाहीर केल्या. जो कोणी 5,000 बाणांचा वापर करून आकाशात तसा उमटवू शकेल, तो त्याच्या बहिणीचा हात जिंकील. एकत्र आलेले राजे आणि सरदार त्यांच्या सामर्थ्याच्या, धैर्याच्या आणि कौशल्याच्या अंतिम चाचणीला सामोरे जाण्याच्या तयारीत असताना एका महाकाय संघर्षासाठी मंच तयार करण्यात आला होता. पांडव राजकुमार अर्जुन स्वतःला अशा प्रकारे सिद्ध करणार होता की ज्यामुळे इतिहासाची दिशा कायमची बदलेल हे त्यांना फारसे माहीत नव्हते. स्वयंवर सोहळा सुरू होत असताना हस्तिनापूरच्या मैदानावर सूर्य मावळत होता. पांडूच्या मुलांची बहीण धृष्टद्युम्न उंच आणि गर्विष्ठपणे उभी होती. तिचे डोळे तिच्या समोर चेहऱ्यांचा समुद्र पाहत होते. या पराक्रमी योद्ध्यांपैकी एकाशी तिचा विवाह निश्चित झाला होता, परंतु या दिवशी ती तिचा स्वतःचा पती निवडणार होती. जेव्हा ती सभेकडे बघत होती तेव्हा धृष्टद्युम्नचे हृदय भावनेने फुले होते. तिथे तिच्यासमोर दुर्योधन आणि त्याचे भाऊ दुर्विसार, दुर्मुख आणि दुष्प्रदर्शन उभे होते. त्यांचे चेहरे निश्चित रेषेत होते. त्यांचे डोळे महत्वाकांक्षेने जळत होते. त्यांच्या बाजूला कर्ण उभा होता. त्याची तलवार तयार होती. त्याच्या डोळ्यात एक तीव्र चमक होती, पण ते एकटे नव्हते. हस्तिनापुरात असंख्य इतर राजे आले होते. प्रत्येक जण शेवटच्या राजापेक्षा अधिक शक्तिशाली आणि भव्य होता. राजा गांधारचे पुत्र शकुनी, सौल, वृषका आणि बृहद्वाल त्यांच्यात उंच उभे होते. शस्त्रास्त्रांच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले अश्वत्थामान आणि भोज देखील आले होते, जे त्यांची संपत्ती आणि दर्जा दर्शविणारे प्रत्येक अलंकारात सुशोभित होते. जेव्हा धृष्टद्युम्नचे डोळे गर्दीत फिरत होते तेव्हा तिला विराट, त्याचे 2 मुलगे शंख आणि उत्तरा त्याच्या बाजूला दिसले. त्यांच्या मागे वर्धाक्षमी, सुशर्मा, सेनेविंदू, सुकेतू आणि त्यांचे 2 मुलगे सुनामा आणि स्वरचा सुचिता, सुकुमार, वृका, सत्यधृती आणि इतर अनेक जण उभे होते. प्रत्येक जग एक पराक्रमी योद्धा होता, जो त्यांच्या युद्धातील पराक्रमासाठी जगभरात प्रसिद्ध होता. दयाळूपणे आणि करुणेने चमकणारे त्याचे डोळे असलेल्या वासुदेव कृष्णाकडे शेवटी धृष्टद्युम्नची नजर गेली. तो त्या सर्वांमध्ये उभा राहिला, तरीही तो त्यांच्यापासून वेगळा दिसत होता, जणू काही केवळ मानवी महत्वाकांक्षेपेक्षा मोठ्या एखाद्या गोष्टीशी जोडलेला होता. आणि त्याच्या बाजूला मगधचा शक्तिशाली राजा जरासंध उभा होता, ज्याचा चेहरा विरोधाभासाने आदेश करत होता. एकाच वेळी उग्र आणि सौम्य. जेव्हा धृष्टद्युम्न तिच्या समोर चेहऱ्यांचा सागर ओढत होता तेव्हा तिला तिच्याबद्दल भीतीची भावना जाणवली. हे लोक फक्त योद्धे नव्हते, ते राजे होते. प्रत्येकाचे स्वतःचे राज्य गाज्य करण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी होते, आणि तरीही ते सर्व तिच्या हातासाठी स्पर्धा करण्यासाठी येथे या ठिकाणी आले होते. स्वयंवर सोहळा सुरू होणार होता आणि धृष्टद्युम्नाला माहित होते की तिला लवकरच एक निवड करावी लागेल. तिने एक दीर्घ श्वास घेतला, पुढच्या कामासाठी स्वतःला तयार केले. या पराक्रमी योद्ध्यांमध्ये कोण छाप पाडेल आणि तिचे मन जिंकेल, फक्त वेळ सांगेल. पांचाल राज्यावर सूर्य मावळत होता, जिथे स्वयंवर सोहळा होणार होता. त्या विस्तीर्ण अॅम्फिथिएटरवर एक उबदार नारिणी चमक वाहत होती. राजा द्रुपदाची सुंदर मुलगी द्रौपदीच्या हातासाठी स्पर्धा करण्यासाठी देशभरातील तरुण राजपुत्र जमले होते. तेव्हा हवा अपेक्षेने गेल्याची होती. राजपुत्रांना पाहण्यासारखे दृश्य होते. त्यांचे दागिने आणि दागिने त्यांच्या शाही आसनांवर अभिमानाने उभे असताना प्रकाशात चमकत होते. ते सर्वजण स्वतःला सुंदर द्रौपदीशी लग्न करण्यास पात्र सिद्ध करण्यासाठी आले होते. प्रत्येकाला खात्री होती की तो सर्वात कुशल, सर्वात कुशल आणि तिच्या हातातील सर्वात पातळ. हे समारंभ सुरू होताच राजपुत्र त्यांच्या आसनांवरून उठले. त्यांचे चेहरे उत्साहाने आणि अभिमानाने लाल झाले. कृष्ण माझा होईल, ते एकसुरात ओरडले. त्यांचे आवाज गडगडाटाप्रमाणे रंगभूमीतून प्रतिध्वनित होत होते. द्रौपदीचा हात जिंकण्याची इच्छा असलेले प्रत्येक जण क्षत्रिय पर्वतराजाची मुलगी उमा हिच्या भोवती गोळा झालेल्या दिव्य देवासारखे दिसत होते. देशातील सर्व महान वीर हे दृश्य पाहण्यासाठी आले होते.
रुद्र आणि आदित्य वासू आणि जुळे अश्विन स्वार आणि मारुत याम पुढे चालत असताना कावेरी दैत्य आणि सुपर्ण महानाग आणि दिव्य ऋषी गुका आणि चन हे सर्व शक्ती आणि शौर्याचे हे भव्य प्रदर्शन पाहण्यासाठी जमले होते. त्यांच्यामध्ये कृष्णाचा शहाणा मोठा भाऊ हलयुध व देव द्वारकाचा राजकुमार जनार्दन कृष्ण जो त्याच्या मित्रांना आधार देण्यासाठी आला होता आणि भूष्मी जमातीचा प्रमुख अंधद यांचा समावेश होता. अप्सरासह प्रमुख गंधर्वही आले होते. त्याचे संगीत आणि नृत्य हे दृश्य बघताना हवे भरून गेले होते. जेव्हा राजपुत्रांनी द्रौपदीच्या हातासाठी स्पर्धा करायला सुरुवात केली तेव्हा हे स्पष्ट झाले की त्यांच्या समोर उभे असलेले विलक्षण कळपणाचे धनुष्य त्यांच्यापैकी कोणीही बांधू शकत नाही. एक एक करून त्यांनी प्रयत्न केले आणि यशस्वी झाले. त्यांची शक्ती खर्च झाली. त्यांचे मुकुट आणि माळा त्यांच्या शरीरातून मोकळे झाले. ते श्वास घेण्यासाठी झपाटलेले होते. त्यांची महत्वाकांक्षा थंड झाली कारण ते जमिनीवर स्थिर पडले होते. तेव्हा सूर्याचा मुलगा कर्ण या आव्हानाला सामोरे गेला. अग्नीच्या ज्वालाप्रमाणे तो पुढे सरकला आणि धनुष्य पकडले. प्रत्येक हालचालीत त्याचे सामर्थ्य आणि कौशल्य दिसून येत होते. कर्णाने धनुष्य ठोकले आणि बाण तारावर ठेवले. तेव्हा पांडव श्वास रोखून पाहत होते. पण जेव्हा द्रौपदीने कर्णाला पाहिले तेव्हा तिने त्या मोठ्याने नकार दिला, असे म्हणत की ती तिच्या स्वामीसाठी स्वतःची खालच्या जातीचा योद्धा निवड करणार नाही. कर्ण संतापाने हसला आणि धनुष्य बाजूला फेकले. त्याचा अभिमान जखमी झाला परंतु त्याचा आत्मा अखंड झाला. स्पर्धा जसजशी सुरू राहिली तसंच आणखी अनेक राजपुत्रांनी प्रयत्न केले आणि सभामंडप उत्साहाने आणि अपेक्षेने भरून जात होता. कारण प्रत्येकाने पराक्रमी धनुष्य बांधण्याचा निर्धार करत आपल्या पायचा अवलंब केला. पण एक एक करून ते आव्हान पेलण्यात यशस्वी ठरले. त्यांची ताकद आणि पराक्रम हाताशी असलेल्या कामाची बरोबरी करू शकले नाहीत. गर्दीत बसलेले ब्राह्मण निराशा आणि संशयाच्या मिश्रणासह पाहत होते. या तरुण पाहत अर्जुनाच्या मूर्खपणाबद्दल आपापसात कुलबुजत होते. ज्याने महान योद्ध्यांनाही जे करण्या अपयश आले होते ते करण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस केले. शेवटच्या राहल्याने हा मानताच सभेमध्ये एक असंतोषाची किंचाळी उसळली. काही ब्राह्मणांनी सावधगिरी बाळगण्याचा आग्रह केला आणि अर्जुनच्या कृतीमुळे त्या सर्वांवर लाज आणि थट्टा येईल कसा इशारा दिला. ते म्हणाले, हा पट्टा फक्त एक मुलगा आहे. त्याला बाहूचा अनुभव नाही किंवा का शक्तिशाली धनुष्य धरण्याची ताकद नाही. परंतु इतरांनी प्रोत्साहनाच्या शब्दांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांनी त्यांच्या भक्ती आणि तपाद्वारे अशक्य कार्य साध्य केली होती अशा महान ब्राह्मणांच्या पराक्रमाचे स्मरण केले. ह्या आवाजांपैकी एक आवाज अगस्त्याचा होता, ज्याने एकेकाळी आपल्या ब्रह्मशक्तीने कोरड्या अथांग समुद्राला पिऊन टाकले होते. अर्जुनाच्या क्षमतेवर शंका का त्यांनी विचारले. तो जमदग्नीचा मुलगा गामासारखा नाही का, ज्याने युद्धात सर्व क्षत्रियांचा पराभव केला. या तरुण योद्ध्यावर विश्वास ठेवूया आणि तो काय साध्य करू शकतो ते पाहूया. वाद पेटला. काही ब्राह्मणांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले तर इतरांनी अर्जुनाचा जय जयकार केला. जसजशी चर्चा शिखरावर पोहोचली अर्जुन स्वतः पुढे आला. त्याचे डोळे धनुष्यावर स्थिर झाले. तो त्याच्या भोवती फिरला. सर्व प्राण्यांचा स्वामी किसानाकडे आदराने आपले डोके वाकवला आणि कृष्णाच्या प्रोत्साहनाच्या शब्दांचे स्मरण केले. त्याच्या तारुण्याला नाकारणाऱ्या शांत आत्मविश्वासाने त्याने धनुष्य उचलले आणि एका वेगवान हालचालीसह डोळ्याच्या झगमगाटामध्ये ते बांधले. अर्जुनाने लक्ष गाठले आणि चिन्हावर गोळी झाडली. त्याचे बाण अचूकपणे लक्ष भेदत होते. देवांनी स्वतः अर्जुनाच्या डोक्यावर आकाशीय फुलांचा वर्षाव केला तर हजारो ब्राह्मणांनी आनंदाने आपले वळते कपडे खलवले. द्रुपद हा महायोद्धा राजा आनंदाने भरून गेला आणि गज भासल्यास अर्जुनाला मदत करण्यास तयार झाला. जसे संगीत वाढत गेले आणि चारण्या त्यांची स्तुती गात होत्या तससे कृष्ण अर्जुनाजवळ गेला. त्याच्या कपाळावर फुलांची माळ आणि त्याच्या मागे वाहणारा पांढरा झगा. आणि त्या क्षणी असे वाटले की आकाशाने या तरुण योद्ध्यावर स्मितहास्य केले आहे. कारण त्याने केवळ सभेची प्रशंसा जिंकली नाही तर द्रौपदी या राजकुमारीचा हातही जिंकला आहे, जी पुरस्कारासाठी नेहमीच धोक्यात होती. गर्दी अजूनही जल्लोष करत असताना अर्जुन आणि त्याची नवीन वधू, ज्यांनी हे एक अविश्वसनीय पराक्रम पाहिले होते, अशा श्रद्धाळू ब्राह्मणांनी वेढलेल्या एम्फिथिएटर मधून बाहेर पडले. आणि ते निघून जात असताना असे वाटले की त्यांच्या राजाचे भवितव्य त्यांच्या अंगात अडकले आहे. भव्य
सभागृहाच्या सभागृहात जिथे स्वयंवर आयोजित केला जात होता तेथे जमलेल्या राजांवर अस्वस्थतेची भावना पसरली. ज्या राजाने त्यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी स्पर्धा करण्यासाठी आमंत्रित केले होते त्या द्रुपद या राजाने अनपेक्षितपणे एका ब्राह्मणाला विजेता म्हणून निवडले होते. जमलेल्या राजांनी त्यांचे चेहरे रागाने काळे होऊन आपापसात कुरकुर करू लागे. हे काय आहे? ते किंचाळले. द्रुपदाला आपण फक्त पेंडा आहोत असे वाटते का? तो आमंत्रणाचे झाड लावतो आणि फळ आल्यावर तो कापून टाकतो. अशा अपमानासाठी आपण उभे राहू शकत नाही. आपण त्याच्या मुलासह त्याचा वध करूया. धनुष्य आणि बाण ओढत असताना राजांचे आवाज रागाच्या भरात उठले. आपल्याला धोका आहे हे लक्षात आल्यावर द्रुपद संरक्षणासाठी ब्राह्मणांकडे वळला. पण तेवढ्यात गर्दीतून 2 पराक्रमी योद्धे बाहेर आले. भीम आणि अर्जुन, पांडूचे पुत्र. त्यांचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. ते संतत राजाचा सामना करण्यासाठी तयार झाले. वादळासारखी त्याच्या त्वचेखाली तरवणारे स्नायू असलेल्या भीमाने एक मोठे झाड फाडले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याचा एक कळ म्हणून वापर केला. त्याच्या हवेत कोसळण्याच्या आवाजाने सम्राटांच्या कन्या थरथर गेल्या, जे त्यांच्या आक्रमणात अपयशी ठरले. दरम्यान अर्जुन उंच उभा होता. त्याचे धनुष्य तयार होते. पुढे जे काही असेल त्याला सामोरे जाण्यास तयार होता. बाहेरून शांत समाधानाने पाहत असलेल्या कृष्णाने गर्दीतील आपल्या चुलत भावंडांना आणि मित्रांना ओळखले. तो त्याचा भाऊ बलरामाकडे वळला आणि कुजबुजला. पहा, मला अर्जुन दिसतो, तो पराक्रमी योद्धा जो 4 हात लांब धनुष्य काढतो. आणि तिथे त्याच्या बाजूला उभा असलेला भीम सिंहासारखा झाडे फाडत आहे. कमळाच्या पारळ्यासारखे डोळे असलेला तरुण युधिष्ठिर आहे. आणि ते 2 तरुण स्वतः कार्तिकेयासारखे नक्कीच जुळ्या अश्विनांचे पुत्र आहेत. तर त्यांच्या समोरचे दृश्य पाहून बलरामचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. देवांची शपथ, त्याने श्वास घेतला. मी पाहतो की आमच्या वडिलांची बहीण प्रीता आणि कौरव राजकुमार खरोखरच लाखाच्या घराच्या ज्वालेतून बाहेर पडले आहेत. दोन्ही भावांनी आनंद काही सुटकेची देवाणघेवाण केली. त्यांच्या चेहऱ्यांवरून त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचल्याचे कळल्यावर त्यांना झालेला आनंद प्रतिबिंबित झाला. पुढे काय करावे याची खात्री नसल्याने राजे संकोचकत असताना कृष्णाचे शब्द आव्हानांसारखे हवेत तरविले. ते द्रुपद आणि त्याच्या मुलाला ठार मारतील की पराभवाने माघार घेतील हे फक्त वेळच सांगेल. पांडव बंधूंपैकी अर्जुन आणि भीम हे दोघे ब्राह्मणांच्या मेळाव्यात उंच उभे असताना पृथ्वीवर सूर्य मावळत होता. द्रौपदीशी लग्न करण्यासाठी आलेल्या क्षत्रिय योद्ध्यांचा सामना करण्याची तयारी करत असताना हवा अपेक्षेने विद्युत होती. जेव्हा ब्राह्मणांनी त्यांची हरणांची कातडी आणि नारळाच्या कवचापासून बनवलेली पाण्याची भांडी हलवली तेव्हा ते ओरडले, घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी लढू. अर्जुन त्यांना संबोधित करताना आत्मविश्वासाने चमकणारे डोळे घेऊन हसला. माझ्या मित्रांनो, बाजूला उभे राहा. तो म्हणाला, मी एकट्याने या योद्ध्यांचा सामना करेन. हातात एक शक्तिशाली धनुष्य घेऊन अर्जुन पर्वताप्रमाणे स्थिर उभा होता. त्याच्या सोबत भीम होता. दुर्योधन आणि सूर्यपुत्र कर्ण यांच्या नेतृत्वाखाली क्षत्रिय योद्धे तीव्र रडावरकत पुढे सरसावले. पण अर्जुन निर्लज्ज होता. त्याचे बाण गवतांमधून सकत असलेल्या सापांसारखे वेगाने आणि खरे उडत होते. कर्ण आपल्या पराक्रमी शक्तीने अर्जुनाकडे धावला, परंतु कर्णाने त्याचे धनुष्य ओढले आणि त्याला धारदार बाणांनी छेदले. कर्णावर खळला केवळ पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि अर्जुनावर नवीन जोमाने हल्ला करण्यासाठी. दोन्ही योद्धे स्टील आणि स्पार्क्सच्या झोतात भिटले. प्रत्येक जण दुसऱ्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची लढाई जोरात सुरू होती. प्रत्येक फटका अचूकपणे पडत होता. अखेर ब्रह्मशक्तीची अजिंक्यता मान्य करत मागे हटला. दरम्यान भीम आणि माद्राचा पराक्रमी राजसाल्या यांच्यात भयंकर द्वंद्व युद्ध झाले. त्यांच्या मुठी आणि गुडघे घणाईच्या वस्तूप्रमाणे भिडली लढाई जसजशी सुरू राहिली तसच सम्राटांना हे जाणवू लागले की हे ब्राह्मण हे सामान्य योद्धे नव्हते. ते बलवान, कुशल आणि अजय दिसत होते. पुढे कसे जायचे याबद्दल अनिश्चित असलेल्या क्षत्रियांनी दूरवरून पाहत असलेल्या कृष्णाने हस्तक्षेप करेपर्यंत संकोच केला. पहा, तो म्हणाला. जेव्हा भीमाने साल्याला इजा न पोहोचवता दूरपर्यंत फेकले, हे ब्राह्मण खरोखरच विलक्षण योद्धे आहेत. त्यांच्या सामर्थ्याची आणि कौशल्याची बरोबरी कोण करू शकेल? राजे आश्चर्यचकित झाले. त्यांनी पाहिलेल्या पराक्रमाच्या प्रदर्शनामुळे त्यांच्या शंका दूर झाल्या. कृष्णाच्या शब्दांनी क्षत्रियांना शांत केले, जे युद्धातून माघार घेत हे मान्य करत होते की ब्राह्मण कितीही आक्षेपार्ह असले तरी त्यांचे संरक्षण केले पाहिजे. धूळ शांत होताच भीम आणि अर्जुन गर्दीतून बाहेर पडले.
त्यांचे चेहरे ढगांमधून उगवलेल्या सूर्य आणि चंद्रासारखे तुटलेले, परंतु अखंड होते. त्यांची आई कुंती त्यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. तिच्या मनात तिच्या मुलांवर काय घडले असेल या भीतीने घरलेले होते. पण शेवटी जेव्हा ते ब्राह्मणांच्या शिबिरासह त्यांच्या घरात घुसले तेव्हा त्यांना दिसते की ते सुरक्षित आहेत. त्यांची ताकद आणि धैर्य अखंड आहे. हस्तिनापूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 5 पांडव भाऊ एका प्रदीर्घ दिवसानंतर नुकतेच त्यांच्या विनम्र निवासस्थानी परतले होते. त्यांच्या प्रवासातून थकून ते उत्सुकतेने त्यांच्या आई कुंतीकडे गेले, जी तिच्या मुलांच्या आगमनाची जाणीव न होता खोलीत बसली होती. भाऊ आत प्रवेश करत असताना त्यांनी अभिमानाने राजा द्रुपदाची सुंदर मुलगी यज्ञसेनीला त्या दिवशी त्यांना मिळालेली भिक्षा म्हणून सादर केले. कुंती, ज्याला अजूनही त्यांच्या युक्तीची जाणीव नव्हती, ती हसली आणि म्हणाली, तुम्हाला जे मिळाले आहे त्याचा आनंद घ्या. पण जेव्हा तिने कृष्णाला पाहिले तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने गुंद झाले आणि ती म्हणाली, अरे मी काय बोललो आहे. पाप आणि क्षम्येच्या भीतीने तिने लगेच यज्ञसेनीचा हात घेतला आणि युधिष्ठिराकडे गेलेही कुंतीने विचारले, या परिस्थितीतून आपण स्वतः कसे बाहेर काढू शकतो? द्रौपदीचा सन्मान कसा राखला जाऊ शकतो आणि आपल्या कृतीमुळे पाप कसे होऊ शकत नाही? युधिष्ठिर त्याच्या वयाच्या पलीकडे शहाणा उत्तर देण्यापूर्वी एका क्षणासाठी विचार करत राहिला. त्याने आपल्या आईला सांत्वन देत म्हटले, बंधूंनो, आपण पांडूची मुले आहोत हे विसरू नये. आपण आपल्या राज्याच्या भविष्याचा आणि कल्याणाचा विचार केला पाहिजे. अर्जुन, जो नेहमी तर्कबुद्धीचा आवाज होता, तो पुढे बोलला, हे राजा, मला पापात सहभागी करू देऊ नकोस. तुझी आज्ञा सद्गुणाशी जुळत नाही. तोच मार्ग पापी लोक अनुसरतात. त्याने युधिष्ठिराला आधी लग्न करण्याचा आग्रह केला, त्यानंतर भीम, आणि अशा प्रकारे द्रौपदीचा सन्मान टिकून राहील याची खात्री करून घेतली. पांडवांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांचे डोळे उत्साह आणि भीतीच्या मिश्रणाने भरलेले होते. त्यांना माहीत होते की हा निर्णय त्यांचे भविष्य आणि त्यांच्या राज्याचे भवितव्य ठरेल. युधिष्ठिराने आपल्या भावांच्या इच्छा समजून घेत द्रौपदीशी लग्न करण्याची योजना उघड केली. ते विचार करत असताना कृष्ण त्याचा चुलत भाऊ वसुदेवसह कुंभाच्या घरी पोहोचला. पांडवांना त्यांचा मित्र आणि विश्वासू पाहून खूप आनंद झाला, ज्याला दहावीच्या वेळी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाठवण्यात आले होते. कृष्ण जाणून बुजून हसला. त्याला माहीत होते की त्याने 5 भावांची खरी ओळख शोधून काढली आहे. जशी संध्याकाळ जवळ येत होती तसंच कृष्ण आणि वसुदेव यांनी युधिष्ठिर आणि कुंतीच्या चरणांना स्पर्श करून त्यांची भक्ती आणि आदर व्यक्त केला. पांडवांना जे आता त्यांच्या वेशापासून मुक्त झाले आहेत, त्यांच्या मित्राबरोबर पुन्हा एकत्र येऊन आनंद झाला. नवी उद्देशाने त्यांनी कृष्णाच्या बुद्धी आणि आशीर्वादांनी मार्गदर्शित होऊन त्यांचा प्रवास एकत्र सुरू ठेवण्याची शपथ घेतली. जशी रात्र जात होती तसंच कृष्ण आणि वसुदेव पांडवांना निरोप देत होते. कुंभारांच्या निवासस्थानाच्या गजबजलेल्या रस्त्यांवर सूर्य मावळू लागताच कुरु राजकुमार भीम आणि अर्जुन घरी परतले. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ नकुल आणि सहदेव ही सुप्रसिद्ध जुळी मुले होती, ज्यांनी शहरात भिक्षा वाटण्यात दिवस घालवला होता. त्यांच्या नकळत पंचलाचा राजकुमार धृष्टद्युम्न गुप्तपणे त्याचा पाठलाग करत होता आणि कुंभारांच्या घरात लपून बसला होता. जशी संध्याकाळ होत गेली तसंच पांडव त्यांच्या विलंब्र निवासस्थानी परतले, जिथे त्यांची आई कुंती त्यांची वाट पाहत होती. ते जवळ येत असताना ती प्रेमाने हसली. तिचे डोळे प्रेमाने आणि अभिमानाने चमकले. माझ्या मुलांनो, ती म्हणाली, या अन्नाचा एक भाग घ्या आणि देवांना अर्पण का. आज आम्हाला भेटायला आलेल्या ब्राह्मणांना काही द्या आणि ज्यांना भूक लागली आहे त्यांना खा. उर्वरित 2 भागांमध्ये विभागून घ्या. एक आपल्या बलवान आणि शिवयोद्धा भीमासाठी आणि दुसरा तुमच्यासाठी. 6 भागांमध्ये राजपुत्रांनी त्यांच्या आईच्या सूचना लक्षपूर्वक ऐकल्या. त्यांचे कार्य पूर्ण करण्यापूर्वी त्यांचे चेहरे भक्तीने भरले. त्यांनी कृष्णाने तयार केलेल्या अन्नातून मनापासून खाल्ले. प्रत्येक दंशाचा आस्वाद घेताना त्यांचे डोळे कृतज्ञतेने चमकले. जसजशी रात्र पडू लागली सहदेवाने कुश गवताचा बिछाना जमिनीवर पसरवला आणि राजकुमार खाली पडले. प्रत्येकजण स्वतःच्या हाईन त्वचेवर उशीचा दावा करत होता. कृष्ण तो त्यांच्यावर प्रेमळपणे लक्ष ठेवून होता. तो त्यांच्या पायांच्या रांगेत पडला. तिचे हृदय आनंदाने आणि समाधानाने भरले होते. जरी ती पांडूच्या मुलांमध्ये खाली उशीसारखी पडलेली होती, तरी तिला या पराक्रमी योद्ध्याबद्दल अस्वस्थता किंवा अनादर जाणवला नाही. जेव्हा ते झोपेत स्थैर्य झाले तेव्हा त्यांचे संभाषण मुक्तपणे वाहू लागले.
प्रत्येक जण दैवी शस्त्रे आणि भव्य हत्तीसह आकाशीय गाड्यांवर त्यांच्या साहसाच्या कथा सामायिक करीत होता. सावली लपून राहिलेला राजकुमार धृष्टद्युम्न त्याच्या गुप्त दृष्टिकोनातून लक्षपूर्वक ऐकत होता. कृष्ण हसताना आणि तिच्या भावासोबत हसताना तिचे डोळे रात्रीच्या आकाशात ताऱ्यांसारखे चमकताना तो पाहत होता. पंचान राजकुमारचे हृदय कौटुंबिक प्रेम आणि भक्तीचे हे दृश्य पाहून भावनेने फुलले. जशी सकाळी कुंभारांचे निवासस्थान संपले तसे धृष्टद्युम्न त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून बाहेर पडले. त्याचा चेहरा दृढ निश्चयाने खिळलेला होता. कृष्ण आणि तिच्या भावामधील प्रेमळ संवाद, कुश गवताच्या पलंगावर झोपलेल्या राजकुमारांचे संभाषण, अशा रात्रीच्या वेळी त्याने जे काही पाहिले होते ते सर्व राजा द्रुपदाला सांगण्यासाठी त्याने घाई केली. दरम्यान राजा द्रुपद त्याच्या राजवाड्यात चिंतेने फिरत होता. त्याचे मन चिंतेने आणि अनिश्चिततेने ग्रासले होते. तो आपल्या मुलीसाठी दुःखी होता. तिला माहीत नव्हते की ती कुठे गेली होती किंवा तिला कोण घेऊन गेले असावे. तो ओरडला, माझ्या मुला मला सांग. एका छोट्या शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर हे भव्य दृश्य उमटले. चंद्रधराण्यातील धृष्टद्युम्न हा राजकुमार चेहऱ्यावर चमकणारे स्मित घेऊन त्याच्या वडिलांकडे गेला. त्याने कृष्णाच्या आगमनाची कथा सांगितली आणि ज्या तरुणांनी शक्तिशाली धनुष्य बांधले होते आणि आकाशात उंचावलेली खून खाली आणली होती त्यांच्यावर त्याने तसा विजय मिळवला होता हे सांगितले. जेव्हा धृष्टद्युम्न बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दांनी राजा द्रुपदाच्या मनात जिवंत प्रतिमा निर्माण झाल्या. त्याने हिरणांच्या त्वचेचा पोशाख परिधान केलेल्या मोठ्या लांब डोळ्यांच्या एका तरुण नायकाची कल्पना केली, जो सोनेऱ्यात असलेल्या आकाशी प्राण्यासारखा होता. राजकुमाराने वर्णन केले की हा तरुण ब्राह्मणाने कसा वेलेला होता, ज्याने त्याला त्याच्या अविश्वसनीय कामगिरीबद्दल श्रद्धांजली वाहिली. आकाश आणि वशीमध्ये उभा असलेल्या गडगडाट करणाऱ्या इंद्राप्रमाणे तरुण त्याच्या पराक्रमाची पराकाष्ठा करू लागला होता. एकत्र जमलेले राजे आपल्या शत्रूचे दर्शन सहन करू न शकल्याने क्रोधाने उठले आणि युद्धाकडे निघाले. पण आणखी एक नायक उदयास आला. त्याने एक प्रचंड झाड फाडले आणि स्वतः यमासाच्या राजांच्या समोर घाऊन जिवंत प्राण्यांना खाली पाडले. सूर्य आणि चंद्रासारखे दिसणारे दोन वीर पाहून राजे अचंबित होऊन उभे राहिले. कृष्णासह हे दोन नायक चित्रपटगृहातून बाहेर पडले. ते शहराच्या उपनगरातील कुमारांच्या निवासस्थानी गेले. आत एक स्त्री अग्नीच्या ज्वालासारखी बसली होती. तिच्या भोवती इतर 3 पुरुष होते. प्रत्येक जण उपजारपणा आणि ऊर्जेचा प्रकाश पसरवत होता. नायक तिच्या जवळ आले, तिच्या पायांना श्रद्धांजली वाहिली आणि कृष्णाला तसे करण्यासाठी आमंत्रित केले. तिच्या डोळ्यातून चमकणाऱ्या दयाळूपणे त्या महिलेने त्या जोडप्याचे आणि त्यांच्या तरुण मित्राचे स्वागत केले. जेव्हा ते एकत्र वेळ घालवत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या अलौकिक भीती दरम्यान मिळवलेल्या भिक्षा उपस्थित लोकांमध्ये वाटून घेतल्याचे थोडेसे शिल्लक होते. ते सामायिक केल्यानंतर तिने स्वतः शेवटचा दर्श घेतला, प्रत्येक कणकेचा आस्वाद घेतला, जणू ती एक मौल्यवान भेट आहे. जशी रात्र पडू लागली तसंच गट विश्रांतीसाठी खाली उतरला. कृष्ण त्यांच्या पायांच्या रेषेवर खाली उशी म्हणून पडला होता. कुश गवत आणि हरणांच्या कातडीपासून बनवलेला बिछाना त्यांच्या खाली हळुवारपणे किंचाळला होता. 16 ते खोल संभाषणात गुंतले. त्यांचे शब्द शांततेत काय ढगासारखे प्रतिध्वनित होत होते. वीरांच्या बोलण्याने त्यांच्या उदात्त स्वभावाचे संकेत मिळाले, जे त्यांच्या क्षत्रिय वंशाचा एक पुरावा आहे. निसंशय ते योद्ध्यामध्ये बळे होते. उत्कटतेने आणि दृढ निश्चयाने लष्करी विषयांवर चर्चा करत होते. त्यांची आशा अखेर पूर्ण झाली असे वाटत होते, कारण असे म्हटले जात होते की कुंतीचे पुत्र लाखाच्या घराच्या जाळपोळीपासून बचावले होते. राजा द्रुपदाच्या आनंदाला सीमा नव्हती, कारण त्याने आपल्या मुलाचे शब्द ऐकले. त्याने या रहस्यमय वीरांची ओळख जाणून घेण्यासाठी एक पुजारी पाठवला आणि जेव्हा ते कुमारांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना टाळ्या आणि स्तुती मिळाली. राजाचा संदेश दिला गेला, ज्यात त्यांना त्यांच्या कुटुंबाचा खुलासा करण्यास सांगितले गेले. आणि हस्तिनापूरच्या राजावर सूर्य मावळू लागताच राजा द्रुपदाचा संदेश घेऊन वैशंपायनाचे शब्द हवेत प्रतिध्वनित झाले. संदेशवाहक राजवाड्यात आला. त्याचे डोळे तातडीने चमकले आणि त्याने जाहीर केले की राजाने कृष्ण आणि किशना यांच्यातील आगामी विवाहाच्या सन्मानार्थ एक भव्य मेजवानी तयार केली आहे. तुमचे दैनंदिन संस्कार संपवून तिथे या, तो म्हणाला. त्याचा आवाज महत्वाने टपकला. कृष्ण हनाचे लग्न तिथे होईल, उशीर करू नका. संदेशवाहकाचे शब्द एका स्पष्ट आव्हानासारखे होते, ज्याने कुरुना त्यांच्या सध्यापासून उत्तेजित केले.
वैशंपायन पुढे म्हणाले, मग कुरमधील त्या बैलांनी पुजारीला बरखास्त केले आणि कुंती राणी कृष्णाला सोन्याच्या कमळांनी सुशोभित केलेल्या गाड्यांपैकी एका गाडीवर एकत्र बसवले. ते स्वतः त्या भव्य वाहनांवर सरले आणि द्रुपदाच्या जागेच्या दिशेने निरालेवनाच्या रस्त्यांवरून जात असताना फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने आणि पक्ष्यांच्या हलक्या किलकिल्याने हवा भरून गेली होती. कुरुशाही वैभवात स्वार झाले. त्यांचे चेहरे दृढनिश्चयाने भरलेले होते. त्यांची अंतःकरणे आशेने भरलेली होती. कुंती राणी कृष्णाच्या बाजूला बसली होती. तिचे डोळे आनंद आणि भीतीच्या मिश्रणाने चमकले होते. तिला माहित होते की हे मिलन तिच्या कुटुंबाच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब करेल, परंतु तिने ती शांतता आणि समृद्धीची संधी म्हणून देखील पाहिली. दरम्यान राजा द्रुपद आपल्या पाहुण्यांच्या आगमनाची तयारी करण्यात व्यग्र होता. त्याने वस्तूंचा एक मोठा संग्रह गोळा करण्याचे आदेश दिले होते. त्यातील प्रत्येक वस्तू ही कुरु लोकांची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा प्रतिबिंबित करण्यासाठी काळजीपूर्वक निवडली गेली होती. फळे, पवित्र केलेल्या माळामेचे कोट, ढाल, गालीचे गायी, बिया, प्रत्येक वस्तू आधारात तिथेच्या भव्य प्रदर्शनात काळजीपूर्वक मांडण्यात आली होती. काजाची मंडळी तयारीवर लक्ष ठेवण्यात व्यस्त होते. त्यांचे चेहरे एकाग्रतेने होते. जेव्हा कुरु द्रुपदाच्या राजवाड्यात पोहोचले तेव्हा राजा आणि त्याच्या सेवकांच्या उबदार स्मितहास्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. कुंतिकाने कृष्ण यांना आतील सदनिकेत नेण्यात आले. जिथे घरातील महिलांनी त्यांचे खुल्या हाताने स्वागत केले. राणीला राजघराण्याप्रमाणे वागवले जात असे, तिच्या प्रत्येक गरजेची काळजी आणि भक्तीने काळजी घेतली जात असे. दरम्यानच्या काळात उत्कृष्ट आसनांनी भरलेल्या एका भव्य सभागृहाच्या आत कुरु लोकांना नेण्यात आले. प्रत्येक जण त्यांच्या दर्जानुसार काळजीपूर्वक मांडण्यात आला होता. ते सहजपणे बसले. त्यांची रुंद खांदे आणि लांब लटकलेले हात हे त्यांच्या सामर्थ्याचा आणि चपळतेचा पुरावा होते. जेव्हा ते त्यांच्या आसनावर बसले तेव्हा चांगले कपडे घातलेले सेवक, पुरुष आणि स्त्रिया राजासाठी एक मेजवानी घेऊन आले. राजघराण्याला पात्र असलेले सोन्याच्या आणि चांदीच्या थाळ्यांवर सर्व केले गेले कुरु आनंदाने जेवत होते. त्यांचे चेहरे आनंदाने आणि समाधानाने भरले होते. जेवण संपल्यानंतर ते द्रुपदाने गोळा केलेली युद्धाची विविध भांडी पाहू लागले. प्रदर्शनातील ढाल, तलवारी आणि शिट्टेकडे पाहताना त्यांचे डोळे श्वासाने रुंद झाले. गाजा द्रुपदाके पंचालच्या गदभरलेल्या शहरात राजा द्रुपद एक न्यायी आणि न्यायशासक कुंतीचा मोठा मुलगा राजकुमार युधिष्ठिर याच्यासोबत बसला. पांडवांच्या असल स्वरूपाबद्दल चौकशी करत असताना राजाचे डोळे कुतूहलाने चमकले. ते ब्राह्मण आकाशीय प्राणी नश्वर म्हणून निशांत करत होते की खरोखरच क्षत्रिय राज्य करण्यासाठी जन्मलेले राजकुमार राजाचे शब्द आव्हानासारखे हवेत लटत होते. आणि युधिष्ठिर त्याचा आवाज स्थिर आणि शांत होता. त्याने ठामपणे उत्तर दिले, गाजा, आम्ही क्षत्रिय आहोत. तो म्हणाला, सुप्रसिद्ध पांडूच्या मुलांनो, आम्ही आमच्या भाव अर्जुनाच्या लग्नात तुमच्या मुलीचा हाक मागण्यासाठी आलो आहोत. राल्यांच्या गर्दीत आम्ही तिला जिंकले आहे आणि ती एका तलावातून दुसऱ्या तलावा हलवली गेली आहे. नव्याने फुलणाऱ्या कमळाप्रमाणे तो ऐकताच राजाचे डोळे आनंदाने डोलावले. त्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. जसे क्षण जात होते तसंच हे झाला. द्रुपदने स्वतःला तयार केले आणि मोठ्या प्रयत्नासह युधिष्ठिराला उत्तर दिले. त्याने जळत्या लाखाच्या राजवाड्यातून त्यांच्या सुटकेबद्दल विचारले आणि युधिष्ठिराने त्यांच्या अरुंद सुटकेची कथा सांगून प्रत्येक तपशील सांगितला. अग्नी पेटवणाऱ्या त्या मनुष्यांच्या शासक धृतराष्ट्राला त्याने विन्न करताच गाल्याची अभिव्यक्ती गंभीर झाली. त्यानंतर राजा द्रुपदने युधिष्ठिराला त्याच्या योग्य सिंहासनावर परत आणण्याची शपथ घेतली आणि समाधानाच्या भावनेने पांडवांचे त्याच्या दरबारात स्वागत करण्यात आले. राजा यज्ञसेनाने त्यांना काजळाने वागवले आणि ते त्याच्या रात्री धृष्टद्युम्नसह राजाचे पुत्र युधिष्ठिराकडे गेले आणि मोठ्या समारंभात अर्जुनाने द्रुपदाच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. तथापि युधिष्ठिराने लग्न करण्याचा स्वतःचा हेतू जाहीर करून सभेला आश्चर्यचकित केले. गाजा द्रुपदने त्याला हे पर्याय देऊ केला, त्याच्या मुलीशी स्वतः लग्न करणे किंवा तिचे लग्न कृष्णाला देणे. युधिष्ठिर हसला आणि त्यांची कौटुंबिक परंपरा स्पष्ट केली की मिळवलेले कोणतेही दागिने त्या सर्वांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतले जातील. आमचा आचारसंहितेचा नियम आहे. तो म्हणाला, आम्हाला नैतिकतेची सूक्ष्मता माहीत नाही, परंतु आम्ही पूर्वीच्या काळातील प्रख्यात लोकांनी चालवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो.
माझी जीभ कधी असत्य बोलत नाही. माझे हृदय पापापासून दूर जाते. माझी आई आज्ञा देते आणि मी मान्य करतो. या अपारंपरिक प्रस्तावाला कसा प्रतिसाद द्यायचा याची खात्री नसली